माझ्या हातामध्ये हे बायर कंपनीचं राऊंडअप नावाचं प्रोडक्ट आहे, जे की हर्बिसाइड आहे, नॉन सिलेक्टिव्ह आहे. याच्यामध्ये 41% अर्थात 41% ग्लायफोसेट आहे असा दावा ही बायर कंपनी करते. आणि शेतकऱ्यांचा या प्रोडक्टवर खूप विश्वास होता. आजही शेतकरी बाजारात गेल्यानंतर कृषी केंद्र चालकाला किंवा कृषी सेवा केंद्र चालकाला म्हणतात की आम्हाला ओरिजिनल राऊंडअप द्या, अर्थात हे द्या. आता हे आणल्यानंतर याचा रिझल्टच मिळत नाहीये. म्हणजे एक काळ असा होता की आम्ही धुऱ्यानं मारायला हे आणत होतो. त्यावेळेस धुऱ्यानं मारत असताना शेजारच्या शेतावर जर का कपाशी असेल, त्या कपाशीवर या राऊंडअपची वाफ जरी उडली तरी सुद्धा ती कपाशी 1-1.5 महिना गुंगत होती, शुद्धीत येत नव्हती, झटका खात होती. तिला इसाबियन आणि टॉनिक मारून शुद्धीत आणावं लागायचं. मात्र आता असं आहे की मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय की मी हे राऊंडअप माझ्याकडे अद्यापही याचं बिल आहे आणि जवळपास 2-2.5 लिटर याच्यामध्ये उरलेलं आहे. तर हे मी कपाशीवर मारलेलं आहे. म्हणजे काय की धुऱ्यानं मारत असताना मागच्या वर्षी उगलेली जी कपाशी होती मागच्या वर्षीची, त्याच्यावर याचा फवारा गेला. तर स्क्रीनवर बघा, त्या कपाशीचे फक्त थोडेफार पानं भाजलेले आहेत, तिला काहीही झालेलं नाही. म्हणजेच ही कंपनी पहिले शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून आता शेतकऱ्यांचा विश्वासघात करते आहे का, हे या कंपनीनं तपासणं गरजेचं आहे. यांच्यामध्ये या प्रोडक्टमध्ये नक्की 41% ग्लायफोसेट आहे का, हे सुद्धा कृषी विभागानं, गुण नियंत्रण विभागानं तपासणं गरजेचं आहे. महाराष्ट्रभरातील, भारतभरातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची याच्यामध्ये लूट होते आहे का, हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या कृषी विभागाच्या सचिवपदी श्री माननीय आदरणीय तुकाराम मुंढे सरांसारखा एखादा व्यक्ती, एखादा अधिकारी पाहिजे, जेणेकरून ही कृषी विभाग ताळ्यावर येईल. नाहीतर सगळा खेळ टक्केवारीचा सध्या सुरू आहे, वरपासून खालपर्यंत, आणि मरण मात्र शेतकऱ्याचं होतं आहे. अहो मला सांगा, जे अतिशय सूक्ष्म गवत आहे, जे नुकतंच उगवलंय, जे गवत 2-2, 3-3 दिवसाचं आहे, ते गवत सुद्धा यामुळं मरत नाहीये. मग आता हे डुप्लिकेट आहे का, मग याच्यामध्ये नेमका काय फॉल्ट आहे हे कंपनीनं तपासावं. मी याचं सॅम्पल म्हणून उरून ठेवलेलं आहे 2-2.5 लिटर. माझ्याकडे याची पावती आहे, बिल आहे, सगळ्या गोष्टी आहे. कंपनीनं हे बघितलं पाहिजे. बरं, फक्त माझा एकट्याचा प्रॉब्लेम नाहीये. मी ऍग्रिकल्चर झालेला व्यक्ती आहे आणि त्यानंतर मी गेल्या 10 वर्षापासून शेतीमध्ये स्वतः प्रॅक्टिकल शेती करतोय. आणि हे करत असताना मी अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा हाताळतोय. हे सगळं करत असताना त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन सुद्धा बघितलं, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मी जाणून घेतल्या. ते सगळे लोक म्हणतायत की हे डुप्लिकेट आहे, याचे रिझल्ट येत नाहीत. याच्यावर कंपनीनं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. याच्यावर कृषी विभागानं शेतकऱ्यांना काय याच्यामध्ये किती टक्के आहे, किती टक्के नाही, हे सगळं बघणं गरजेचं आहे. अन्यथा अशा पद्धतीनं लूट चालू आहे. कंपनी बायर आहे, मला वाटतं मल्टीनॅशनल कंपनी ही बायर, ही काय साधी सुधी कंपनी नाही आहे. ठीक आहे, तर आता शेतकरी मोठ्या प्रमाणात हे नाही वापरत, ग्लायफोसेट घटक असलेलं दुसरं तणनाशक वापरतात. आता सुमिटोमोचं एक सुमिनारा म्हणून आहे, ज्याच्यामध्ये मला वाटतं 51 का 52% ग्लायफोसेट आहे, त्याचाही उत्तम रिझल्ट मिळतो आहे. आता शेतकरी म्हणतात की हिरव्या डब्यातले, शेतकऱ्यांना कळत नाही बायरचं राऊंडअप XYZ. आता शेतकरी म्हणतात हिरव्या डब्यातल्याचा रिझल्ट मिळणं झालाय. शेतकरी काय करतात, पिवळ्या डब्यातलं, वेगळ्या डब्यातलं आणतायत, कारण त्याचे त्यांना रिझल्ट मिळतात. आता या कंपनीने याच्यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. काय करतोय कृषी विभाग, फक्त टक्केवारी खातोय का? आज शेतकऱ्याचं मरण होतंय, प्रत्येक गोष्टीमध्ये शेतकऱ्याची लूट होते आहे आणि त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. तुम्ही सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा की या राऊंडअपचा, या ग्लायफोसेटचा बायर कंपनीच्या तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळतोय का? म्हणजे बायर कंपनीची बदनामी वगैरे करण्यासाठी हा व्हिडिओ करत नाहीये, परंतु याच्यामध्ये रिझल्ट मिळाला नाही. ऍक्च्युअल मी स्क्रीनवर दाखवतोय ती कपाशी फक्त थोडीफार भाजली आहे, मी स्क्रीनवर दाखवतोय ते तण यार मेलेलं नाहीये. मग सांगा हे काय कामाचं? 400-500 रुपये लिटर प्रमाणे आम्ही हे खरेदी करतोय, काय कामाचं आहे हे? माझं म्हणणं आहे, मला या कंपनीची बदनामी वगैरे करायचं नाही. कंपनीने आमच्याशी संपर्क साधा, सॅम्पल घ्या, चेक करा. कृषी विभागाने सुद्धा याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजेत. शेतकऱ्यांना दूध का दूध, पाणी का पाणी केलं पाहिजेत. त्यांची याच्यामुळे विनाकारण फसवणूक होतीये शेतकऱ्यांची. तुमचे अनुभव काय आहेत? हे राऊंडअप रिझल्ट देतंय का, हे मला एकदा कमेंट्स मध्ये सांगा. आणि त्या कमेंट्स, मला आत्ता विश्वास आहे, कारण की व्हिडिओ अजून अपलोड झाला नाही, शूटच होतोय, मी बोलतोय अजून या व्हिडिओमध्ये, याच्या कमेंट याच्या निगेटिव्ह येणार आहेत. ठीक आहे, याच्या बाजूच्या नसणार आहेत, याचे रिझल्ट नाहीत अशा कमेंट्स असणार आहेत. त्या कमेंट सुद्धा पुरावा आहेत, ते सुद्धा बायर कंपनीनं बघावं, या राऊंडअपनी या सगळ्या लोकांनी बघावं आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आणि कृषी विभागाने यांच्यावर कारवाई करून, तपासणी करून, कारवाई करून
हे बॅन करण्यात यावं जर याचे रिझल्ट नसतील खरंच तर याची सगळी शहानिशा करण्यात यावी ही मी तुम्हाला एक ऍग्री इन्फ्लुएन्सर म्हणून, एक फार्मर ऍक्टिव्हिस्ट म्हणून आणि एक हाडाचा शेतकरी म्हणून कृषी विभागाकडे मागणी करतोय आणि कंपनीच्या प्रतिनिधींना सुद्धा या संदर्भात लक्ष घालण्याची विनंती करतोय. त्यामुळे यावर लक्ष घाला आणि शेतकऱ्यांची लूट थांबवा.